त्याची आज रिव्हिजन घेऊया आणि मग पुढच्या आठवड्यापासून 4th चॅप्टर चालू करूया. ओके ओके. सो 3rd चॅप्टर होता आपला मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं बघा. वही आणि पेन घेऊन बसा, म्हणजे काय होईल, मी शिकवतो तेव्हा थोडासा नोट्स पण तुमच्या तयार होतील. सो the meters used for measurement of electric power called as electrodynamometer type wattmeter. So having two coils, one is current coil and another is pressure coil. Current coil having less number of tons कमी असतात, and but size of wire, size of conductor used for current coil which is more. त्याच्यानंतर pressure coil. So pressure coil which is made up of thin wire with number of tons. कारण बघा तुम्हाला काय पाहिजे, तर या प्रेशर कॉइलच्या अक्रॉस जे तुम्ही सप्लाय व्होल्टेज देताय तेवढं व्होल्टेज ड्रॉप झालं पाहिजे आणि त्याच्यामधून जाणारा करंट जो आहे, कारण करंट जर फ्लो होत असेल तर तिथे I2R लॉसेस होणार आणि ते तुम्हाला कमी करायचे असतील तर करंट लिमिट करावं लागेल. सो टू लिमिट दी करंट फ्लोइंग थ्रू प्रेशर कॉइल यू हॅव टू यूज अ थिन वायर. So thin wire and number of turns which are used for pressure coil. आणि त्याच्यानंतर त्याच्या सिरीज मध्ये व्होल्टेज ड्रॉप करण्यासाठी आपण काय वापरतो, one resistance which is used. So this is called as electrodynamometer type wattmeter, where the current coil which is the fixed coil and pressure coil which is the moving coil. Pressure coil moving असते, current coil fixed असते. करंट कॉइल विच इज डिवायडेड इन 2 halves. 2 हाफ मध्ये करंट कॉइल डिवाइड केलेली असते आणि त्याच्यामधून स्पिंडल घेऊन इथे दाखवलेला आहे बघा, तुमच्या लक्षात येईल. करंट कॉइल ही 2 हाफ मध्ये डिवाइड केले, तर हा फर्स्ट हाफ आहे आणि हा सेकंड हाफ आहे आणि त्याच्यामधून हा स्पिंडल घेतलाय बघा, हा दिस वन इज द स्पिंडल अँड ऑन स्पिंडल काय केलंय, दी पोटेन्शियल कॉइल. सो ही जी दिसते तुम्हाला गोल, ही काय आहे, दिस वन इज दी पोटेन्शियल कॉइल. सो पोटेन्शियल कॉइल विच इज मूव्हिंग इन नेचर. आणि तुम्हाला मी मागच्या लेक्चर मध्ये शिकवलं होतं की याला काय असतं, देर आर 2 springs fitted to the 2 ends. 2 एंडला 2 स्प्रिंग बसवलेले असतात which are made up of phosphor bronze. So that springs which are used for 2 purpose. One is to provide the control torque which is equal and opposite torque to the deflecting torque, and another use of that spring is the supply to the voltage coil, potential coil which is given through these springs. तर 2 कामं करतात स्प्रिंग. एक म्हणजे काय करतात, तर कंट्रोलिंग टॉर्क प्रोव्हाइड करतात आणि दुसरं म्हणजे सप्लाय देतात. लक्षात घ्या. सो ऑन सेम स्पिंडल the pointer which is fitted and which gets show the reading on the scale. तो पॉइंटर जो आहे तो तुम्हाला स्केल वर रीडिंग दाखवतो, and that reading which is proportional to the torque produced by PC, pressure coil, and torque produced by CC, current coil. लक्षात आलं. या दोघांचा टॉर्क म्हणजे हा टॉर्क प्रोड्यूस बाय प्रेशर कॉइल म्हणजे हा प्रोपोर्शनल कशाचा असणार, सप्लाय व्होल्टेजच्या. टॉर्क प्रोड्यूस बाय करंट कॉइल म्हणजे कशाच्या प्रोपोर्शनल असणार, करंटच्या. यांच्यामधला जो अँगल आहे फिजिकल अँगल, त्याच्यामुळे आपल्याला कॉस फाय पण जो आहे तो पण काय होतो, याच्यावर इफेक्ट करतो या रिडिंग वर. आणि सो दॅट दी VI cos phi is nothing but the AC power. AC power. लक्षात आलं. So like that the electrodynamometer instrument which get work. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं इलेक्ट्रोडायनामोमीटर वॅटमीटर. नंतर त्याची थेअरी बघितली होती आपण. सो देर आर 2 कॉइल्स, वन इज फील्ड कॉइल ज्याला आपण काय म्हणतो current coil, and another is moving coil called as pressure coil. So
किंवा तिलाच आपण काय म्हणतो व्होल्टेज कॉइल. पार्ट्स ऑफ इलेक्ट्रोडायनोमीटर, वॅटमीटर, फिक्स कॉइल, मुव्हिंग कॉइल, देन कंट्रोल स्प्रिंग. डॅम्पिंग म्हणजे काय ते सांगितलं होतं मला. हे तुम्हाला इलेक्ट्रोडायनोमीटर टाईप वॅटमीटर मध्ये डॅम्पिंग साठी एअर फ्रिक्शन डॅम्पिंग वापरतात. स्केल्स अँड पॉइंटर्स. सो you know that the mirror scales which are used, तर mirror scale कशासाठी वापरतात, to minimize the observational errors. त्याच्यानंतर मल्टिप्लाइंग फॅक्टर म्हणजे काय आपण बघितलं होतं, सेम स्केल विच इज युज्ड फॉर डिफरंट मेजरमेंट्स, व्होल्टेज अँड करंट मेजरमेंट्स. सो मल्टिप्लाइंग फॅक्टर बघत होतो आपण. मल्टिप्लाइंग फॅक्टर कशासाठी आपल्याला विचारात घ्यावा लागतो, सेम स्केल विच इज युज्ड फॉर डिफरंट व्होल्टेज रेंजेस अँड करंट रेंजेस. तुम्हाला मी सांगितलं होतं की वेगवेगळ्या व्होल्टेज रेंज म्हणजे काय नेमकं, तर सेम मीटर कॅन बी युज्ड फॉर 300 वोल्ट्स, सेम मीटर कॅन बी युज्ड फॉर 600 वोल्ट. ह्या झाल्या व्होल्टेज रेंजेस. करंट रेंजेस कशा होत्या, same meter can be used for 2.5 ampere, same meter can be used for 5 ampere rating. आता मला सांगा, जर एकच स्केल आहे तुमचं आणि वेगवेगळ्या व्होल्टेज आणि करंट रेंज साठी आपल्याला वापरायचं आहे, तर त्यानुसार आपल्याला काय करावं लागेल, वी हॅव टू टेक वन मल्टिप्लाइंग फॅक्टर सच दॅट दी रीडिंग can be multiplied by that factor and we get the actual reading. So the formula for multiplying factor, which is voltage range into current range into power factor divided by range of wattmeter scale, किंवा त्यालाच म्हणतात full scale deflection. So voltage range into current range into power factor divided by the full scale deflection, FSD असं लिहितात. ओके, तर मल्टिप्लाइंग फॅक्टर तुम्ही प्रॉपर घेतला तरच तुम्हाला वॅटमीटरचं रिडिंग जे आहे ते व्यवस्थित मिळेल. कारण काय असतं, तुम्ही रेंज बदलला, तुम्ही इथे करून बघू शकता. समजा व्होल्टेज रेंज 300 आहे समजूया आपण, आणि करंट रेंज आहे 5 एम्पियर, तर 300 इंटू 5 म्हणजे 1500 इंटू पॉवर फॅक्टर आपण सध्या 1 कन्सिडर करूया. सो 1500 डिवायडेड बाय 750 जर फुल स्केल डिफ्लेक्शन असेल तर मल्टिप्लाइंग फॅक्टर असणार 2. आणि अशा वेळी समजा तुम्हाला मीटरने जर काय दाखवलं रीडिंग, समजूया एक 100 वॅट दाखवलं, तर 100 इंटू 2 करावं लागेल तुम्हाला. तेच जर व्होल्टेज रेंज इथे चेंज झाली 600 इंटू करंट रेंज 5 असेल तर किती येणार, 30 डिवायडेड बाय म्हणजे 3000 डिवायडेड बाय 750 म्हणजे मल्टिप्लाइंग फॅक्टर येणार 4. म्हणजे जेव्हा तुम्हाला मीटर 10 किंवा 100 वॅट रीडिंग दाखवेल त्यावेळी त्याला तुम्हाला काय करावं लागेल, 4 ने त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. 100 into 4, that is 400. So like that, the multiplying factor which is used and which is very important for correct measurement of the power. So extension of range of the wattmeter. आता सेम वॅटमीटर समजा तुम्हाला 11 केव्ही ला वापरायचा, लक्षात घ्या 11 केव्ही ला किंवा 33 केव्ही ला तुम्हाला वॅटमीटर वापरायचा आहे, जो किंवा 33 केव्ही ला तुम्हाला एखादा वॅटमीटर डिझाईन करायचं, तर त्याची साईज किती असेल विचार करा. तर मग त्याऐवजी आपण काय करू शकतो, व्हेरी सिंपल वे टू यूज अ सेम वॅटमीटर विथ अ एक्सटेंडेड रेंज. यू हॅव टू यूज, काय करायचं आहे, you have to use potential transformer and current transformer. So potential transformer, which is simple step down transformer, which step down the higher voltage, म्हणजे 11 kV to समजा 110 kV 110 volt. म्हणजे प्रायमरी साइडला 11 kV असेल तेव्हा सेकंडरी साइडला 110 volt एवढं व्होल्टेज दाखवेल. अशा प्रकारची पीटी आपण वापरू शकतो. समजा सिटी साइडला जो करंट आहे
समजा काय असेल, एक 100 एम्पियर करंट असेल तर तो काय करू शकतो आपण 100/10 वापरला, म्हणजे 100 एम्पियर म्हणजे इकडे तुम्हाला सेकंडरी साईडला किती दाखवेल 10 एम्पियर करंट दाखवेल. सो अशा प्रकारे एकदम कमी कॉस्ट मध्ये म्हणजे लो कॉस्ट मध्ये तुम्ही काय करू शकता, सेम वॅट मीटर कॅन बी यूज्ड विथ एक्सटेंडेड रेंज टू मेजर दी हायर व्होल्टेज अँड हायर करंट्स. सो त्याच्यासाठी इथे डायग्राम दाखवलेली आहे, परीक्षेला तुम्हाला येऊ शकते. हाऊ दी एक्सटेन्शन ऑफ रेंज ऑफ वॅट मीटर कॅन बी डन विथ हेल्प ऑफ इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर्स. असं जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला काय वापरावं लागेल, सीटी आणि पीटी जे आहेत ते वापरून तुम्हाला कनेक्शन्स करावी लागतील आणि हे तुम्हाला करून दाखवावे लागतील. सो एरर्स बघितला होता आपण. गुड मॉर्निंग सर. Errors in wattmeter. So first error is pressure coil inductance. So तुम्हाला मी मगाशीच सांगितलं, the pressure coil having more number of turns and the size of wire, area of wire which is very thin. Size of wire which is very thin. So inductor is higher and that inductor gets effects on the current or on the phasor outputs. तर आता काय होतं बघा, इथे दाखवलेलं आहे तुम्हाला बघा. सो दिस इज अ करंट आय. काय होईल जर इंडक्टन्स वाढला तर ऍक्च्युअल जो तुम्हाला काय दाखवला पाहिजे, करंट दाखवला पाहिजे, त्यापेक्षा करंट जो आहे तो काय मिळेल तुम्हाला, लॅगिंग मिळेल. मी दाखवतो तुम्हाला इथे, जस्ट अ मिनिट, एनोटेट करून दाखवतो. ऍक्च्युअल करंट तुम्हाला हा मिळाला पाहिजे, हा कशामधला करंट, तर दी करंट फ्लोइंग थ्रू पोटेन्शियल कॉइल. पोटेन्शियल कॉइल किंवा व्होल्टेज कॉइल मधून जाणारा करंट जो आहे तो असा दाखवला पाहिजे. बट ड्यू टू इंडक्टन्स ऑफ कॉइल दी करंट विच इज समवॉट लॅगिंग देन दी ऍक्च्युअल करंट. ऍक्च्युअल करंट पेक्षा थोडासा अँगल काहीतरी आहे, जेवढ्या अँगलने हा करंट काय होतोय, बिकॉज ऑफ इंडक्टन्स लॅगिंग दिसतोय. सो दी effective angle between the flux because of current coil and flux because of pressure coil which is made less because of inductive nature of the pressure coil. आणि असं झाल्यामुळे काय होणार आहे, तर जर ह्यांच्यामधला अँगल कमी झाला तर फ्लक्स कटिंग मध्ये चेंज होईल आणि फ्लक्स कटिंग किंवा इंट्रॅक्शन मध्ये चेंज होईल. इंट्रॅक्शन बिटवीन टू फ्लक्सेस, वन फ्लक्स बिकॉज ऑफ करंट कॉइल अँड अनदर फ्लक्स बिकॉज ऑफ पोटेन्शियल कॉइल. या दोघांमध्ये जर फरक झाला तर काय होईल, तुम्हाला जो ऍक्च्युअल टॉर्क मिळाला पाहिजे तो प्रॉपर टॉर्क मिळणार नाही. त्यापेक्षा काय मिळेल, कमी टॉर्क मिळेल. त्यापेक्षा काय मिळेल, कमी टॉर्क मिळेल. सो ऍक्च्युअल रिडिंग पेक्षा टॉर्क कमी झाला याचा अर्थ ऍक्च्युअल रिडिंग पेक्षा कमी रिडिंग मिळेल. सो विच इज नॉट ऍडवायजेबल अँड दॅट इज कॉल्ड ॲज एरर. सो मग ही एरर तुम्हाला कमी करायची असेल तर काय करावं लागेल. So to compensate that error, you have to use capacitance in parallel with the part of series resistance which is connected in the circuit of pressure coil. Pressure coil च्या सर्किट मधला जो रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्सच्या काही पार्ट मध्ये तुम्हाला काय वापरावं लागेल, तर कॅपॅसिटर वापरावा लागेल. देन सर हे कोण आहे, प्रेशर कॉइल कॅपॅसिटन्स. सो जसं इंडक्टन्स मिळेल तसं इंटर टर्न कॅपॅसिटर मिळणार. म्हणजे प्रत्येक टर्नच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे वेगवेगळं असतं आणि त्यामुळे प्रत्येक टर्नच्या अक्रॉस कॅपॅसिटर तयार होतो. लक्षात घ्या, जेव्हा दोन कंडक्टर आहेत ज्यांच्या अक्रॉसचं व्होल्टेज वेगवेगळं आहे, डिफरंट व्होल्टेज आहे, तर त्यांच्यामध्ये निश्चितपणे काय तयार होतो, कॅपॅसिटर तयार होतो. डेफिनेटली देअर विल बी अ कॅपॅसिटर फॉर्म बिटवीन दी टू टर्न्स. अमित इलेक्ट्रिकलला फोन लावायला पाहिजे सर.
तो म्हणतो आकाश मला लायसन्स साठी लावतो म्हणून सांगा, लावला नाही. बरोबर सरांनी नंतर कर थोड्या वेळाने, सरांनी अजून फोन नाही केला, नंतर मेसेज करा. So pressure coil capacitance, प्रेशर कॉइल कॅपॅसिटन्स जो आहे तर तो कशामुळे होतो, तर इंटरटर्न जे कॅपॅसिटन्स आहे त्यामुळे दिसतो. बट इट इज कंपेन्सेटरी ऍक्शन फॉर दी प्रेशर कॉइल इंडक्टन्स. तो इंडक्टरला कंपेन्सेटरी असतो, त्यामुळे फारसा हा आपल्याला विचारात घ्यावा लागत नाही. So error due to mutual inductance. So error is caused due to mutual inductance between current and pressure coil of the wattmeter. These errors are quite low at power frequency, but increases and become more important as frequency is increased. So yeah, error म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन करंट कॉइल अँड प्रेशर कॉइल म्हणजे काय होईल, दोन कॉइलची दोन फील्ड आहेत ती एकमेकांना काय होतील, एकमेकांमध्ये ईएमएफ तयार करतील आणि जी डायरेक्शन ऑफ ईएमएफ फॉर्म इनसाइड द कॉइल बिकॉज ऑफ द अनदर फ्लक्स विच इज अपोजिट टू द ऍक्च्युअल फ्लक्स. आणि त्यामुळे तो करंट जो तयार होईल तो काय असेल, मेन फ्लक्सच्या किंवा मेन करंटच्या अपोजिट करंट तयार होईल, अपोजिट ईएमएफ तयार होईल. अपोजिट ईएमएफ मुळे तयार होणारा करंट हा अपोजिट असेल अँड सो दॅट it cause an error. So त्याच्यामुळे काय होईल, ही एरर तयार होईल. देन एरर caused because of connections. तुम्हाला मी सांगितलं होतं काय होतंय, जेव्हा करंट हायर असतो तेव्हा या करंट कॉइल मध्ये, करंट कॉइलच्या अक्रॉस जी काय पॉवर ड्रॉप होते, सो ती पॉवर पण आपल्याला कन्सिडर केली जाते रिडिंग मध्ये. तर आणि ते जर तुम्हाला कमी करायचं असेल तर काय करावं लागेल, यू हॅव टू यूज दिस कनेक्शन फॉर हायर लोडिंग. हायर लोडिंग जेव्हा असेल तेव्हा प्रेशर कॉइल जी आहे ती आफ्टर करंट कॉइल लावायची. फॉर लेस लोडिंग दी प्रेशर कॉइल विच इज कनेक्टेड बिफोर दी करंट कॉइल. ओके, तर ही दोन कनेक्शन्स आपल्याला विचारात घ्यावे लागतील. त्याच्यानंतर अजून एक पर्याय म्हणजे दी कंपेन्सेटिंग कॉइल विच इज कनेक्टेड इन दी प्रेशर कॉइल सर्किट अँड वाउंडेड सेम ॲज दी करंट कॉइल. करंट कॉइलच्या अलॉंग एक कॉइल काय केली जाते, वाउंड केली जाते, मात्र ती इलेक्ट्रिकली कनेक्ट कोणाशी आहे, तर प्रेशर कॉइलच्या सिरीज मध्ये आहे. ॲज दी प्रेशर कॉइल करंट इन्क्रीजेस, दी फील्ड produced by compensating coil which compensates the actual field produced by the current coil and the error due to connection which gets reduced. तर त्यासाठी आपण इथे compensating coil वापरतो. त्यानंतर एडी करंट एरर, दी बिकॉज ऑफ दी मेटल पार्ट जे आहेत त्याच्यामध्ये काय होतं, बिकॉज ऑफ दी इंडक्शन विथ दी मॅग्नेटिक फील्ड, अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फील्डचं जे इंडक्शन आहे त्याच्यामुळे या नॉन मॅग्नेटिक मेटल पार्ट जे आहेत लाईक ॲल्युमिनियम वगैरे, तर त्यांच्यामध्ये काय तयार होतं, त्यांच्यामध्ये स्वतःचा एक करंट तयार होतो, स्वतःचा ईएमएफ तयार होतो कॉल्ड ॲज एडी ईएमएफ. अँड बिकॉज ऑफ एडी ईएमएफ देअर विल बी अ करंट produced inside that metal part and which that eddy current produce a magnetic field, own magnetic field called as eddy magnetic field. आणि eddy magnetic field एडी मॅग्नेटिक फील्ड मुळे काय तयार होतात, तर एरर्स तयार होतात कॉल्ड ॲज एडी करंट एरर्स. सो विच इज सीन हियर. त्याच्यानंतर स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, जी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहेत जी काय करतात, या मीटरच्या रिडिंगवर इफेक्ट करतात, कॉल्ड ॲज स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड. सो आता ही स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड कमी करायची असतील तर आपल्याला काय करावं लागेल, यू हॅव टू यूज
आयसोलेशन, मॅग्नेटिक आयसोलेशन. आता मॅग्नेटिक आयसोलेशन साठी तुम्ही काय करू शकता, तर वुडन केसिंग करू शकता तयार. यू कॅन यूज वुडन केसिंग or you can use materials which can prevent the stray magnetic fields. Then errors caused by vibration of moving system. So some errors caused because of vibration. जसं मी तुम्हाला त्या दिवशी नाझीचं एक उदाहरण सांगितलं होतं. त्या नाझीचे सैनिक म्हणजे हिटलरचे सैनिक जेव्हा एखाद्या पुलावरून मार्चिंग करत जायचे तेव्हा त्याच्यामध्ये अशी फ्रिक्वेन्सी जनरेट व्हायची की त्या फ्रिक्वेन्सीने काही वेळाने ते पूल पडायचं. तर हे कशामुळे व्हायचं, तर प्रत्येक कोणतंही जेव्हा मॅटर म्हणतो आपण, कोणतंही एखादं जे मटेरियल म्हणतो त्याची स्वतःची एक नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. आता नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, जी तुम्ही दाखवता की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किंवा त्याच्यामधले प्रोटॉन न्यूट्रॉन यांची जी मुवमेंट असते, तर याला म्हणतात की नॅचरल फ्रिक्वेन्सी. त्यांची जी मुवमेंट असते त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी. आणि त्याच्या डबल फ्रिक्वेन्सी जर तयार झाली आणि ती त्याच्या म्हणजे डबलच्या दरम्यानची फ्रिक्वेन्सी किंवा सेम फ्रिक्वेन्सी जर तयार झाली तर ती फ्रिक्वेन्सी त्याला आपण म्हणतो रेझोनंट फ्रिक्वेन्सी. तर रेझोनंट फ्रिक्वेन्सीमुळे त्याच्यामधली जी नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे ती त्याच्यामध्ये व्हायब्रेशन तयार करते. सो त्या व्हायब्रेशनमुळे एरर कॉज होतात. सो आपण जी मटेरियल सिलेक्शन करणार आहोत ती डबल पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी नॅचरल फ्रिक्वेन्सी असणारी करणार ऑपरेशन फ्रिक्वेन्सीच्या, जेणेकरून व्हायब्रेशनचा जो इश्यू आहे नॅचरल फ्रिक्वेन्सीमुळे तो येणार नाही. नंतर टेम्परेचर एरर्स. टेम्परेचर एरर मध्ये जे तुम्ही मटेरियल सिलेक्शन कराल ते मटेरियल असं पाहिजे की चेंज जरी टेम्परेचर मध्ये झाला तरी त्याच्यावर काही फारसा परिणाम होता नाही. अशा प्रकारचं जर तुम्ही मटेरियल वापरला तर टेम्परेचर एरर ज्या आहेत त्या काय होतील, कमी होतील. त्याच्यानंतर आपण 3 वॅट मीटर मेथड बघितली होती. आपण 3 वॅट मीटर मेथड मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की पॉवर म्हणजे इथे काय घ्यायला पाहिजे आपण, P1 प्लस P2 प्लस P3. आता P1 म्हणजे काय असायला पाहिजे, इन्स्टंटेनियस पॉवर जर विचार केला तर करंट, हे व्होल्टेज इंटू करंट, V1 इंटू I1. इथे येणार V2 इंटू I2, V3 इंटू I3. पण ऍक्च्युली V1 आहे का नाही, हा पॉवर प्रेशर कॉईल जी आहे ती कशा कशाच्या मध्ये जोडलेली आहे, 1 आणि कॉमनच्या मध्ये, म्हणजे V1 म्हणू शकता तुम्ही. हा V1 V2 V3. सो I1 I2 I3 अशा प्रकारे आपण P1 प्लस P2 प्लस P3 जर घेतलं तर आपल्याला काय मिळेल, V1 I1 प्लस V2 I2 प्लस V3 I3. सो इन्स्टंटेनियस पॉवर म्हणून आपण स्मॉल काढलेली आहे बघा. सो त्याचप्रमाणे जर इथे 2 मीटर लावून आपण पुन्हा ते सेम चेक केलं, मात्र याच्यामध्ये कॉमन पॉइंट म्हणजे काय, तर तिसरी फेज आहे. 2 मीटरच्या पोटेन्शियल कॉइल जे आहेत त्या एक 1 ला जोडले, एक कॉमनला म्हणजे थर्ड ला जोडले, एक 2 ला जोडले, एक थर्ड ला. म्हणजे व्होल्टेज इथलं जे आहे ते V12 V2 अशा प्रकारे येणार आहे बघा. सो किंवा आपण असं म्हणू शकतो V12 म्हणजेच V1 मायनस V13, V1 मायनस V3, V2 मायनस V3 अशा प्रकारची व्होल्टेज आपण इथे घेतो. आणि करंट कॉइल जे आहे ते I1 आणि I2. याला सिम्प्लिफाय केलात की तुम्हाला सेम हे मिळत आहे. जे तुम्हाला 3 वॅट मीटरने मिळालं होतं तीच पॉवर इथे 2 वॅट मीटरने मिळते. याचा अर्थ वी कॅन यूज अ 2 वॅट मीटर मेथड फॉर मेजरमेंट ऑफ 3 फेज सप्लाय. तर हे डेल्टा सप्लाय साठी आपण सेम कनेक्शन बघितली, त्याची फेजर डायग्राम शिकलो. त्याच्यानंतर 1 वॅट मीटर मेथड. 1 वॅट मीटर मध्ये आपण काय केलंय, कनेक्शन सेम 2 वॅट मीटर टाईपच आहेत, फक्त फरक काय आपण केलाय, तर 1 वॅट मीटर मध्ये करंट कॉइल जे आहे ती एका फेज मध्ये आहे आणि पोटेन्शियल कॉइल विच इज कनेक्टेड बिटवीन अनदर फेजेस. बघा एक प्रेशर कॉइलचं एक टर्मिनल जे आहे ते फर्स्ट फेजच्या इथे आहे, दिसतंय तुम्हाला इथे. आणि एका साइडला काय लावलाय, स्विच लावलाय आपण. दॅट स्विच विच गेट कनेक्टेड टू आयदर 1 थर्ड टर्मिनल म्हणजे त्या थर्ड फेजला किंवा कुठे होतोय 2 ला होतोय. 2 ला कनेक्ट केला तर ह्याच्या ह्या प्रेशर कॉइलच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय येणार, समजा याला 1 म्हटलं, सो V1 मायनस V2 येणार. आणि जर 3 ला कनेक्ट केला तर V1 मायनस V3 येणार. दॅट्स ऑल. सेमच आहे जसं तुम्ही मगाशी जसं तुम्ही लास्ट लेक्चरला कशाचं काढलात, तर 2 वॅट मीटरचं सेम तुम्हाला इथे काय दिसेल,
1 वॅट मीटर आता गेलं वाटतं बाय 1 वॅट मीटर साठी तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर विच इज युज्ड फॉर दी डिफरंट टॅरिफ्स. तुम्हाला माहिती आहे डिफरंट टॅरिफ कोणकोणते आहेत, तर प्लेन टॅरिफ आहे, 2 पार्ट टॅरिफ, 3 पार्ट टॅरिफ, मॅक्झिमम डिमांड टॅरिफ वगैरे. तर त्यातला मॅक्झिमम डिमांड टॅरिफ जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय वापरावं लागेल, तर या प्रकारे मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर वापरावं लागेल. सो मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर जो आहे तो तुम्हाला मॅक्झिमम बोला. सो सर सो मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर आपण बघत होतो ज्याच्यामध्ये मॅक्झिमम डिमांड आपण कशासाठी घेतो म्हटलं मी तुम्हाला, तर मॅक्झिमम डिमांड टॅरिफ त्याच्यासाठी आपण वापरतो. तर त्याच्यामध्ये 2 टाईपचे येतात, एक म्हणजे रेकॉर्डिंग डिमांड इंडिकेटर आणि दुसरे ॲव्हरेज डिमांड इंडिकेटर. सो ॲव्हरेज डिमांड इंडिकेटर म्हणजे मर्ज प्राइस मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर, जे कशाला जोडलेले असतात, विच इज नथिंग बट दी पार्ट ऑफ दी इलेक्ट्रोडायनामिक टाईप एनर्जी मीटरला जोडलेले असतात ते. आणि रेकॉर्ड डिमांड टाईप जे आहेत ते अर्ध्या तासाने रिडिंग घेणारे असतात. तर इथे तुम्हाला मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर आहे. त्यानंतर थर्मल लॅग टाईप असतो, ज्याच्यामध्ये काय वापरलेलं असतं, तर इथे बायमेटॅलिक स्ट्रीप 2 वापरलेल्या असतात आणि इथे याला मध्ये फिक्स केलेलं आहे बघा. तर काय होईल, जेव्हा ही कॉईल बेंड होईल तेव्हा हे रिडिंग जे आहे ते एका बाजूला जाईल, ही कॉईल जर बेंड झाली तर दुसऱ्या बाजूला जाईल. हिटर कॉईल आहे तिथे 2 वापरलेल्या आणि त्याच्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम डिमांड जे आहे तर तेवढ्यापर्यंत ही कॉईल बेंड होईल आणि तुम्हाला दाखवेल, ओके, रिडिंग दाखवेल. सो विथ दिस वी विल कन्क्लूड अवर लेक्चर. त्याच्यानंतर आपण अजून काय बघितलं होतं, डिजिटल मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर आणि फेज सिक्वेन्स इंडिकेटर. फेज सिक्वेन्स इंडिकेटर मध्ये रोटेटिंग टाईप आणि स्टॅटिक टाईप. तर फेज सिक्वेन्स ऍक्च्युली RYB कसा असतो ते बघण्यासाठी, रोटेटिंग टाईप म्हणजे या टाईप मध्ये असतो ज्याच्यामध्ये मिनिएचर मोटर असते, एक छोटी मोटर वापरलेली असते आणि ज्या मोटरचे टर्मिनल RYB असे दाखवलेले असतात. तर त्या RYB टर्मिनल आपण लावले प्रॉपर आणि जर डिस्क याच बाजूला फिरली तर याचा अर्थ आपलं फेज रोटेशन जे आहे, फेज सिक्वेन्स जो आहे तो बरोबर आहे असं आपण म्हणतो. इथे हे लॅम्प टाईप पण आपण काय वापरतो, फेज सिक्वेन्स इंडिकेटर, ज्याच्यामध्ये एक हे असतो इंडक्टर आणि 2 बल्ब असतात. सो याच्यामध्ये या बल्बच्या पोझिशन म्हणजे ब्राईटनेस नुसार आपल्याला कळतं की ऍक्च्युली आपल्याला काय आहे, म्हणजे नेमकं फेज सिक्वेन्स बरोबर आहे की चुकीचा. तर त्यासाठी तर याच्यासाठी मी रेफरन्स वापरला होता AK स्वानी.